बातमी बघूयात. ईव्हीएमशी छेडछाड अशक्य असल्याचं तपासणीमध्ये पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचा खुलासा निवडणूक आयोगानं केलेला आहे. निवडणूक आयोगानं 2024च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांनंतर करण्यात आलेल्या ईव्हीएम तपासणी आणि पडताळणी प्रक्रियेत सर्व यंत्र योग्य स्थितीत असल्याचं स्पष्ट केलं. आयोगाच्या 17 जून 2025च्या सूचनांनुसार राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी 10 उमेदवारांच्या विनंतीनुसार 10 विधानसभा मतदारसंघातील मतदार युनिट, नियंत्रण यंत्र आणि व्हीव्हीपॅट यांची तपासणी केली. सर्व यंत्रांनी निदान चाचण्या उत्तीर्ण केलेल्या आहेत आणि व्हीव्हीपॅट स्लिप आणि ईव्हीएम निकालात कोणताही फरक आढळला नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. आणि या प्रक्रियेत 8 उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून तपासणी पाहिली. त्यामुळे ईव्हीएमद्वारे कोणत्याही प्रकारे छेडछाड करता येत नाही, त्यामुळे निकालाबाबत शंका घेण्याचं कारण नाही, असं निवडणूक आयोगानं एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितलंय. आणखी एक मोठी बातमी. एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटी दौऱ्यानंतर 50 खोके एकदम ओके अशी घोषणा देणारे जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशानंतर गोरंट्याल यांचे कट्टर विरोधक आणि शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. काँग्रेसने इतकी वर्ष आमदारकी दिली, मग खऱ्या अर्थानं गद्दारी कोणी केली, असा सवाल खोतकरांनी केलाय. भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजप प्रवेशाचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. ज्यावेळेस मी स्वतः मूळ शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता, धनुष्यबाणासोबत राहिलो होतो, त्यावेळेस या महाशयांनी गद्दार म्हणून माझा उल्लेख केला होता. मग खऱ्या अर्थाने आज गद्दार कोण आहे? काँग्रेसने एवढं दिलं त्यांना, एवढी वर्ष आमदारकी दिली, नेतेपद दिलं, तर खऱ्या अर्थाने गद्दारी की कोणी केलेली आहे? त्यामुळं खऱ्या अर्थाने गद्दार तर आता हेच या ठिकाणी. मी बघितलं की यांचे संबंध अगोदर तर या लोकांशी होतेच, ते अनैतिक होते. आत्ता यांनी घरोबा केला. नगरपालिकेची चौकशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लागलेली आहे. त्यांचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी त्यांनी हा डाव या ठिकाणी केलेला आहे. वादग्रस्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं खातं अखेर बदलण्यात आलंय. माणिकराव कोकाटे यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण खातं देण्यात आलंय, तर दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. माणिकराव कोकाटे यांच्या सभागृहात मोबाईलवरती रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला. त्यानंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ पोस्ट केला होता. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांकडून सातत्यानं सरकारच्या कोंडीचा प्रयत्न सुरू होता. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू होती. कोकाटे यांचा मोबाईलवरती रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो अशी चर्चाही सुरू होती. मात्र माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेता त्यांच्याकडे असलेलं खातं बदलण्यात आलंय. सरकारने, मुख्यमंत्री महोदयांनी, अजितदादांनी घेतलेला तो निर्णय आहे आणि नक्कीच यामध्ये सरकार हे सर्वसामान्यांचं आहे, शेतकऱ्यांचं आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम सरकारने गेल्या मागच्या महायुती सरकारमध्ये केलं. मला वाटतं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये 45,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना, मग ते नुकसान भरपाई असेल, इतर सोयी सुविधा असतील, शेतकरी सन्मान योजना असेल, पीक विमा योजना असेल, या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलेत. यापुढे देखील महायुती हाच ओघ शेतकऱ्यांना मदतीचा कायम ठेवणार. तर माणिकराव कोकाटे यांची कृषी मंत्री पदावरनं उचलबांगडी करून त्यांची क्रीडा मंत्रीपदी वर्णी लावण्यात आली आहे. तर या निवडीवरती छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी मात्र संताप व्यक्त केलाय. कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी असताना त्यांचं खातं बदलून एका असंवेदनशील मंत्र्याला पुन्हा एकदा मंत्रिमंडळात सामावून घेतलंय. याचं स्पष्टीकरण अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेला देण्याची मागणी घाडगे पाटील यांनी केली. तसंच क्रीडा मंत्री म्हणून त्यांची निवड झाल्यामुळे रमी खेळून महाराष्ट्राच्या तरुण पिढीला घडवू नका, बिघडवू नका असं आवाहन देखील त्यांनी कोकाटे यांना केलंय. माणिकराव कोकाटेंचा राजीनामा झाला पाहिजे ही मागणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आणि छावा संघटनेची होती. तुम्ही राजीनामा न घेता त्याची क्रीडा मंत्रीपदी त्या ठिकाणी तुम्ही नियुक्ती करताय,
अतिशय चुकीचा निर्णय आहे. शेतकऱ्यांचा संताप या ठिकाणी, महाराष्ट्रातल्या जनतेचा संताप त्या मंत्र्याच्या बाबतीत आहे. अतिशय असंवेदनशील मंत्र्याला तुम्ही पुन्हा एकदा त्या ठिकाणी सामावून घेताय. हे कशासाठी करताय? अजितदादांनी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचं स्पष्टीकरण महाराष्ट्रातल्या जनतेला दिलं पाहिजे. सभागृहात रम्मी खेळली आहे, त्यांच्या आवडीचं खातं आहे. फक्त आता त्या खात्यात जाऊन रम्मी खेळून महाराष्ट्रातल्या तरुण पिढीला बिघडवू नका, रम्मीचा खेळ शिकवू नका. नाहीतर ते आम्ही जाहिरात बघतो, जंगली रम्मी पे आवना महाराज, तसं जंगली रम्मी पे आवना माणिकराव असं होऊ नये. त्याच्यामुळं माणिकराव कोकाटे साहेबांना आमची विनंती आहे की आपण चांगले खेळ महाराष्ट्रातल्या खेळाडूंना, तरुणांना अपेक्षित असलेले खेळ खेळायला शिकवावे आणि मार्गदर्शन करावं. तर यापुढे एकही चूक मंत्र्यांना महागात पडेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी देखील सांगितलंय. तिघांनी एकत्रितपणे हा मोठा निर्णय घेतलाय. सातत्यानं वादग्रस्त विधानांमुळे सरकारवरती जनतेचा रोष वाढतोय. त्यामुळे यापुढे मंत्र्यांनी कुठलीही चूक केल्यास खपवून घेणार नाही अशी तंबी महायुतीच्या तीनही प्रमुख नेत्यांनी सर्व मंत्र्यांना दिली आहे. राज्याच्या राजकारणात नव्या घडामोडींची शक्यता वर्तवली जाते. गुरुवारी दोनदा अजित पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आणि या दोन्ही नेत्यांमधील राजकीय खलबतांवरून राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटलेलं आहे. कारण या भेटीमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि धनंजय मुंडेंची हजेरी पाहायला मिळाली आणि त्यामुळे या भेटीगाठींना वेगळं राजकीय महत्त्व प्राप्त झालेलं आहे. पाहूयात. वर्षा, मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान आणि सह्याद्री अतिगृह हे गुरुवारी राजकीय घडामोडींचं केंद्र बनलं होतं. सकाळी अत्यंत वेगानं घडामोडी घडत होत्या, त्यामुळे राज्याच्या राजकारणात नक्की काहीतरी मोठी घडामोड घडणार याचे संकेत मिळू लागले होते. सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी आले. या अचानक भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक राजकीय तर्कवितर्क लावले गेले. मुख्यमंत्री आणि अजित पवारांमध्ये वर्षावर बराच वेळ चर्चा झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत असताना मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांच्या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. त्यांनी शेतकऱ्यांचा एवढा अपमान केलेला आहे. त्याने बेकाऱ्याबरोबर तुलना केली. ओसाडगावची पाटीलकी म्हटलं कृषी खात्याला. अजून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल टिंगलटवाळी केली. पंचनाम्याच्याबद्दल ढेकळाचे पंचनामा करायचे का, असे एक ना अनेक. आणि हा माणूस सरळ सरळ विधानसभेच्या सभागृहामध्ये रमी खेळताना दिसतो. या माणसानं इतर खात्यात तर कशाला काम करायचं, त्यांनी रमी खेळतच राहावं. त्यामुळं त्यांना काढूनच टाकलं पाहिजे मंत्रिमंडळातनं, या मताशी आम्ही ठाम आहोत. पण वर्षावरच्या या भेटींचा राजकीय घडामोडींचा सिलसिला काही थांबला नाही. वर्षावरून बाहेर पडल्यावर काही वेळानं अजित पवार सह्याद्री अतिथीगृहावर धडकले. विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे त्यांच्या सोबत होते. सह्याद्री अतिथीगृहावर पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे यांच्यात बैठक झाली. पण त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका नेत्याची अचानक एंट्री तिथं झाली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण या बैठकीत माजी मंत्री धनंजय मुंडेंनी हजेरी लावली. वादग्रस्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या पाठीमागचं शुक्लकाष्ट संपता संपत नाहीये. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून वारंवार पाठराखण करून देखील कोकाटे यांच्यावरील कारवाई जवळपास निश्चित मानली जाते. यातच धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अजित पवार आणि मुख्यमंत्री यांच्या भेटीदरम्यान धनंजय मुंडे हे देखील पुन्हा एकदा लॉबिंग करतायत की काय, ही देखील चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान रम्मीमुळे अडचणीत सापडलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खाते बदलाची पुन्हा एकदा चर्चा रंगली. एकीकडे कोकाटेंचं कृषी खातं काढून त्यांना अन्य खातं दिलं जाणार असल्याचं बोललं जात आहे. मकरंद पाटील किंवा दत्ता भरणेंकडे कृषी खातं जाण्याची शक्यता वर्तवली जाते. तर दुसरीकडे धनंजय मुंडेंची पुन्हा एकदा मंत्रिमंडळात एंट्री होणार असल्याच्या चर्चेनं जोर धरला. त्यांचा तो आटोकाट प्रयत्न चालू असेल, परंतु यांना घेतलं तर सरकारच्या वरती सुद्धा काही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होणार आहेत.
हे एक संतोष देशमुख झालं, आता हे आहे बापू आंधळेचं प्रकरण पेंडिंग आहे. बापू आंधळेचा खून कोणी केलाय, नावं कोणाचे घेतले, हे सगळं हे व्हायला लागलं ना. आता तो जो गीते आहे त्याच्या सौभाग्यवतीने मला वाटतं हे सगळं सांगितलंय. मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांच्या एका दिवसात झालेल्या 2 भेटी आणि त्या भेटीत तटकरे आणि मुंडेंची हजेरी यावेळी मंत्रिमंडळात लवकरच खांदेपालट होणार का? वाल्मिक कराडशी असलेली जवळीक आणि कृषी घोटाळ्याच्या आरोपांमुळे मंत्रिमंडळातून बाहेर फेकले गेलेले धनंजय मुंडे पुन्हा एकदा मंत्रिमंडळात प्रवेश करणार का, असे तर्कवितर्क लावले जात आहेत. राहुल झोरी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.